अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना शुभ गुरुवार। तर मंडळीनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की आपणास माहिती असेल, थंबवरून तुम्ही ओळखलं सुद्धा असेल की आजचा व्हिडिओ काय आहे आणि विषय काय आहे। पण तरी सुद्धा सांगते की मंडळीनो, आपणास माहिती की आपण स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये आहोत। स्वामींना ब्रह्मांड नायकांना आपण गुरु मानलेला आहे। आपण त्यांचं म्हणजे त्यांनी आपलं सेवेकरून आपलं एक त्यांनी गुरुपद स्वीकारलेलं आहे त्यांनी। तर नक्की सांगेल की बा श्री स्वामी समर्थ महाराजांना ज्यावेळेस आपण गुरु मानतो किंवा त्यांच्या मार्गात ज्यावेळेस येतो, त्यावेळेस आपण त्यांची क्रमशः रोज नित्य सेवा करणं खूप जास्त गरजेचं असतं। आता नित्य सेवा आपणास माहिती असेल की त्या नित्य सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे नामस्मरण। दुसरी गोष्ट ती म्हणजेच काय, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन असेल। नित्य सेवेमध्ये रोज दैनंदिन जीवनात रोज 3 अध्यायाचे वाचणे असेल किंवा विशिष्ट काळी विशिष्ट इच्छा पूर्ण होण्यासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण या ग्रंथाचं आपण विशिष्ट संख्येमध्ये आपण याचं यथाशक्ती पारायण देखील करत असतो। कोणी कोणी गुरुवारी देखील याचं एक पूर्ण पाठ वाचत असतं एका बैठकीमध्ये। ज्यांना वेळ नाही त्यांनी गुरुवारी करतात। तर अशा प्रकारे आपणास माहिती आहे की बा आपल्या या स्वामी मार्गामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ किती महत्वाचा आहे। तर त्याबद्दलच मला आजच्या व्हिडिओत माहिती देणार आहे की बा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं रोजच्या नित्य सेवेमध्ये असेल किंवा विशिष्ट काही पारायण करताना असेल, आपल्याला काही नियमांचं पालन करणं खूप जास्त गरजेचं आहे। आता खूप लोकांना काय होतं, या ग्रंथाचं पारायण करत असताना लवकर अनुभूती येते किंवा काही लोकांना येतच नाही। मग ज्या लोकांना येत नाही त्यांना वाटेल की बा माझं काहीतरी चुकलंय का, किंवा मी एवढं सगळं करतोय तरी सुद्धा मला अनुभूती का येत नाही, माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही आहे। तर त्याबद्दलच तुम्हाला आज संपूर्ण विषय समजून घ्यावा लागेल की याचे नियम आहेत। हे वाचन करत असताना, ग्रंथ वाचन करत असताना, रोज असेल किंवा विशिष्ट काळी असेल, काही नियम जर ते आपण पाळले मनापासून श्रद्धेने, तर 100% आपल्या मनोकामना पूर्ण होतात, म्हणजे होतातच। आणि सांगायची सुद्धा गरज पडत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांना, आपोआप सर्व इच्छा मार्ग आपले खुले होऊन जातात, असाने इच्छा पूर्ण देखील होतात। तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, आणि काही प्रश्न पडले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर मंडळींनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग जो आहे तो आपणास माहिती किंवा एखाद्या व्यक्ती जर अडलेला आहे, नडलेला आहे, गरजवंत आहे, खूप त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे, आयुष्याला कंटाळलेला आहे, त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी चांगल्या होतच नाही आहेत, तर अशा, आणि तो प्रामाणिक कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण चांगल्या गोष्टी काही घडतच नाही, तर त्या व्यक्तीला मी एकच सांगेल की बा श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दिंडोरी श्री स्वामी समर्थ महाराज जिथे कुठे केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जा। अक्कलकोट प्रणित केंद्र तिथे जा, पण नक्कीच केंद्रामध्ये जा, स्वामींच्या मार्गामध्ये या आणि स्वामींचे नित्यनेम आणि नामस्मरण असेल, सेवा असेल, केंद्रामध्ये होणाऱ्या आरती असेल, विशिष्ट सेवा असेल, सामूहिक सेवा असेल, सप्ताहामधल्या सेवा असेल, त्या सगळ्या करायला सुरुवात करा। खरंच सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये खरंच सगळी चिंता, जे काही कष्ट, त्रास, अडचण सगळं काही दूर होतील, आणि एकदमच नाही होणार, पण आपोआप टप्प्याटप्प्याने सगळं काही दूर होतील। आणि तुम्ही ज्यावेळेस मागे वळून बघताल की अरे आपलं आयुष्य मागच्या भूतकाळामध्ये काय होतं आणि आता काय आहे, तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल। आणि एवढी ताकद आपल्या या मार्गामध्ये आहे, आपल्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या। म्हणून सांगते की आपल्या या सेवेमध्ये किंवा मार्गामध्ये आल्यावर सगळ्यात महत्वाची एक नियम, पहिला नियम कुठला आहे, तर विश्वास ठेवून श्रद्धेने मनापासून मन पवित्र ठेवून आपल्याला प्रत्येक सेवा करायची असते। मग तुम्ही नामस्मरण करा, पारायण करा, सेवा करा, रोजची कुठलेही उपाय तोडगे करा, पण मनापासून श्रद्धेने आणि पवित्र मनाने आपल्याला करायला पाहिजे, जेणेकरून त्वरित फलप्राप्ती आपल्याला होत असते। आणि ती छोट्यातली छोटी सेवा सुद्धा लवकर आपल्याला फळाला येत असते, आपल्या इच्छा पूर्ण होत असतात। ओके, तुमचं मन किती प्रामाणिक आहे, तुम्ही किती प्रामाणिकपणे स्वामींशी कनेक्टेड आहात, स्वामींशी तुम्ही नातं जुळलेलं आहे, हे खूप जास्त महत्वाचं असतं। आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज आता बघायला गेलं तर आपण रोज नित्य सेवेमध्ये याचं वाचन करत असतो। नित्य सेवा खूप महत्वाची बरं का, मी खरंच सांगते सुरुवातीला। दुसरा नियम म्हणजे काय आहे, विशिष्ट काळी स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे, पुण्यतिथी आहे, सप्ताह आला, दत्त जयंती सप्ताह आला, तर अशाच वेळी फक्त सेवा करू नका। किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची आहे, संकट आलं, अडचणी आले, त्याच वेळेस सेवा करायची का, तर नाही, हे आपल्याला म्हणजे हे आपल्याला योग्य सुद्धा वाटत नाही स्वामींच्या बाबतीत तरी। किंवा वेळ पडली की, काम पडलं की आपण स्वामी स्वामी करायचं, आणि काम संपलं किंवा इच्छा पूर्ण झाली, आपलं काम झालं की स्वामीने विसरून जायचं, मग आपण आपले नाते गोते, कुटुंब, आपलं रोजचं रहाटगाडं याच्यामध्ये गुंतून जायचं, नाही, हे खूप चुकीचं आहे। म्हणून सांगते की बा कामापुरता मामा होणं जे म्हणतात ना, म्हण त्याला, ते तसं होऊ नका देऊ तुमच्या बाबतीत। तर आपल्याला सर्वात महत्वाचं आपल्याला रोज नित्य सेवा करायची आहे, तरच तुम्ही स्वामींची खरे सेवेकरी मानले जाताल। हो, मग नित्य सेवेमध्ये तुम्ही नामस्मरण आलं, 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप आला, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 3 अध्याय क्रमशः रोज वाचणे,
हे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे. 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, कुलदेवीची रोज 2 अध्याय श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे असेल, ते महिलांनी वाचावे, कुमारिकांनी वाचावे, पुरुषांनी मल्हारी सप्तशती ग्रंथाचे 2 अध्याय रोज असेल, किंवा रविवारी पूर्ण पाठ वाचणे असेल उपवास करून, ते पण तुम्ही करू शकता. पण आवर्जून आपण नित्यसेवा रोज करायलाच पाहिजे. ते एक संरक्षण कवच आहे आपलं. खरंच सांगते, आत्ताचं हे जे काही कलियुग चालू आहे, तुम्ही आता जर फक्त टीव्ही ऑन केला किंवा मोबाईलवरती न्यूज जर बघितल्या, सोशलाइज रील्स मध्ये जर बघितलं, तर अशा काही गोष्टी घडत आहे आजकाल या समाजामध्ये, अशा विकृत गोष्टी घडत आहेत की आपण म्हणजे आपल्या विचारांच्या पलीकडे गोष्टी चाललेल्या आहेत आजकाल. त्याच्यामुळे मी खरंच सांगते, या अशा गोष्टी आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत होऊ नये जर वाटत असेल, तर रोज स्वामीची नित्यसेवा करायला सुरुवात करा. खूप महत्वाचं आहे. आजच्या या कलियुगामध्ये अध्यात्म करणं खूप महत्वाचं आहे. जो अध्यात्म करेल तो टिकेल, एवढंच आहे. जो अध्यात्म नाही करणार त्याच्या बाबतीत सगळ्या वाईट गोष्टी घडणार, हे 100% खरं आहेच. म्हणून सांगते आहे, एक संरक्षण कवच प्राप्त व्हावं असं वाटत असेल, 24 घंटे आपल्या मुलांच्या भोवती असेल, आपल्या भोवती असेल किंवा कुटुंबाच्या भोवती असेल, तर नित्यसेवा करणं खूप महत्वाचं आहेच. आता नित्यसेवेमध्ये तुम्हाला सांगेल किंवा आपण या ग्रंथाचं रोज 3 अध्याय वाचू त्याच्यामध्ये. आता हा जो ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत, हा जो ग्रंथ तो काही साधा सुद्धा ग्रंथ नाहीये बरं का. अशक्य गोष्टी शक्य करणारा, एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी त्रास चालू आहे तर त्यातून त्याला मार्ग दाखवणारा, किंवा म्हणायला गेलं तर आयुष्याचं सोनं करणारा, खूप काही देणारा असा हा ग्रंथ आहे. कारण की या ग्रंथामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजेच काय, स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र याच्यात वर्णन केलेलं आहे. त्यांनी ज्या काही लीला केलेल्या आहे, जे काही चमत्कार केले आहे, त्या सगळ्याचं वर्णन या 700 श्लोकी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये टोटल 21 अध्याय दिलेले आहेत आणि सहजरित्या कोणालाही अगदी कमी वेळ त्याचं पाठ करता येतील, रोजचे 3 अध्याय वाचता येतील, अशा प्रकारे याच्या पूर्णपणे ही पोथी तयार केली गेलेली आहे. आता या पोथीचं अजून एक महत्व सांगते. आपले परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा म्हणतात, किंवा तुमच्या आयुष्यातले 100 पैकी 90% प्रश्न जर मार्गी लावायचे असेल, संकट अडचणी काही पण असेल मार्गी लावायचे असतील, त्यातून मार्ग मिळावा वाटत असेल, तर नक्कीच या ग्रंथाची आपल्याला रोज 3 अध्याय वाचणं गरजेचं आहे, किंवा रोज नित्य सेवा करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मोठमोठे पारायण वगैरे करा, तुम्ही वेळेअभावी करा, विशिष्ट इच्छा पूर्ण होण्यासाठी करा, पण ते रोजचं संरक्षण कवच म्हणायला हरकत नाही, किंवा टप्प्याटप्प्याने आपल्या प्रारब्धाचे भोगून संपवणे असेल, ते या ग्रंथाने होऊ शकते, नित्यसेवेनेच होऊ शकतं. तर आता तुम्हाला सांगितलं, किंवा 2 नियम तुम्ही मी सुरुवातीला सांगितले तुम्हाला. तिसरा नियम जो येतो म्हणजेच काय, आता या ग्रंथाचं नित्यसेवा म्हणजेच काय, तर रोज 3 अध्याय वाचते. कुठल्याही चांगल्या दिवशी तुम्ही याला सुरुवात करा, किंवा गुरुवारी या ग्रंथाच्या नित्यसेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. आता रोज नित्यसेवा करताना आपल्याला 3 अध्यायाचे रोज वाचायचे असतात. समजा आज 1, 2, 3 वाचलं, उद्या 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं करून तुमचे 21 अध्याय टोटल 3-3 अध्याय वाचून रोज 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. अशा प्रकारे तुमचे 7-7 दिवसाचं तुमचं एक पारायण पूर्ण होतं वर्षभरामध्ये. मग बघा, वर्षभरामध्ये तुमचे कितीतरी पारायण याचे होऊ शकतात, रोज 3-3 अध्याय जर तुम्ही वाचले तर. आता 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं. मग 8व्या दिवशी ताई काय करायचं, मग 7व्या दिवशी ज्यावेळेस आपण शेवटचे 19, 20, 21 हे 3 अध्याय वाचतो, त्या दिवशी 7व्या दिवशी आपल्याला परत समाप्ती झाली या ग्रंथाची, वाचन पूर्ण झालं की परत पहिल्या अध्यायाची आपल्याला पहिली ओवी वाचून घ्यायची आहे, जेणेकरून आपण 8व्या दिवशी परत 1, 2, 3, 4, 5, 6 असं ही सायकल चालूच ठेवायची आहे. आपल्याला 7 दिवसाचं पारायण संपलं की 8व्या दिवशी परत 1, 2, 3 परत चालू ठेवायचं आहे. खंड पडू द्यायचा नाही. खंड कधी पडेल, फक्त मासिक धर्म, सुतक, विटाळ आलं त्याच वेळेस त्या सेवेत खंड पडला पाहिजे, बाकी इतर वेळेस आपल्याला त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही आहे. म्हणून सांगते की याच्या आपण रोज सेवा केलीच पाहिजे याची. आपण गुरु मानले स्वामी समर्थ महाराजांना, त्यांनी आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही दिलेलं आहे, खूप काही गोष्टी त्यांनी आपल्यासाठी केल्या पाहिजे असं वाटत असेल, तर नक्कीच त्यांची सेवा, नामस्मरण, कुठले पंच पक्वान नको, त्यांना वस्त्र नको, त्यांना अलंकार नको महागडे सोन्या चांदीचे, त्यांना फक्त त्यांची सेवा महत्वाची आहे, तीच त्यांना खूप जास्त प्रिय आहे. आणि ती सेवा पण कशी, मनोभावे श्रद्धेने मनापासून केलेली, प्रामाणिकपणे केलेली सेवा त्यांना ती प्रिय आहे. तर मी सेवा करतो, मी सेवा रोज एवढी करतो, मी तेवढं करतो, हा झाला अहंकार. कुठलीही सेवा करताना किंवा या ग्रंथाचं पारायण करत असताना किंवा नित्य सेवा करत असताना मनामध्ये अहंकार येता कामा नये, हा पण एक नियम पाळायचा आहे. नाहीतर लोकांना सांगताना मी रोज स्वामीची एवढी सेवा करतो, मी तेवढा जपमाळी करतो, हा झाला मीपणा, जो स्वामींना बिलकुल आवडत नाही. आणि किंवा कधी कधी एखाद्याची इच्छा पूर्ण होते, आपली इच्छा पूर्ण होते, मग आपण काय म्हणतो, अरे मी एवढे सेवा करतो, मी एवढं छान पूजा करतो, मी एवढे सारे फुलं अर्पण करतो, मी एवढे सारे पंचपक्वानं ठेवतो, मनापासून रोज सेवा करतो, नियम पाळतो, तरी सुद्धा माझी इच्छा पूर्ण होत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये काय आलं, मी 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 जो आहे अहंकार, तो अहंकार आपल्या मनात येता कामा नये.
फक्त एवढंच आपण करायचं आहे की ज्यावेळेस स्वामींना गुरु मानलं त्याच वेळेस एक शब्द सोडायचा स्वामींसमोर नतमस्तक होऊन की श्री स्वामी समर्थ महाराज, आजपासून मी तुम्हाला गुरु मानलेला आहे, मी तुमचा शिष्य आहे, सेवेकरी आहे. आजपासून मी माझ्या संसाराचा, माझ्या आयुष्याचा, माझ्या कुटुंबाचा सर्व योगक्षेम तुमच्या चरणी वाहिलेला आहे, अर्पण केला आहे. आजपासून तुम्ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, कुटुंबातील व्यक्तींसाठी जे काही चांगलं आहे ते तुम्ही आमच्यासाठी द्या. बस एवढंच बोलायचं आणि आपली रोज नित्य सेवा चालू ठेवायची. आणि फक्त एकदाच बोलायचं जे तुम्हाला हवं आहे, जे तुमची इच्छा आहे, फक्त एकदा स्वामींना सांगायचं. जसं ते आपले आई वडील आहेत, आपण त्यांचं लेकरू आहे. एक लहान लेकरू कसं आपल्या आई वडील सांगतं की मला एखाद्या गोष्ट हट्ट करतं की मला हे पाहिजे, त्याप्रमाणे कळवळून स्वामींना एकदा सगळं काही सांगा, मन मोकळं करा, रडून सगळं मन मोकळं करून टाका. असं असं आहे माझ्या आयुष्यामध्ये, असं असं मला सगळं काही नीट व्हावं असं वाटत आहे किंवा या इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत आहे, तर नक्कीच त्या माझ्या पूर्ण करा. स्वामी महाराज मी माझ्यावर कृपा करा, एवढंच बोलायचं आहे. मी तुमची रोज सेवा चालू ठेवेल निस्वार्थ भावनेने. बस रोज रोज त्याच गोष्टी बोलायच्या नाही स्वामींसमोर. स्वामींना कळतं आपल्या भक्ताला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे. आता नित्य सेवा करत असताना ज्यांना त्वरित फलप्राप्तीचे नियम पाळतात, त्यातला अजून एक महत्वाचा नियम म्हणजेच काय, परान्न कडकडीत बंद करा. मी खरंच सांगते, आता बघायला गेलं, आता परान्न म्हणजे काय, दुसऱ्यांच्या घरचं खाणं किंवा दुसऱ्या शेजाऱ्यांनी भाजी आणून दिली ती भाजी खाल्ली, किंवा कोणी काही आणून दिलं, कोणाच्या घरचं फुकट खाल्लं, किंवा कोणाच्या कार्यक्रमात गेलो, कोणाच्या लग्नात, वाढदिवसात, कुठे जाऊन आपण काही म्हणजे जे फ्री मध्ये आपण अन्न खातो समजा, ते झालं परान्न. ते परान्न खायचं बंद करा. जर तुम्ही स्वामींची रोज नित्य सेवा करत असाल किंवा विशिष्ट काय त्याचं ह्या ग्रंथाचं पारायण करत असाल, गुरुवारी असेल किंवा सुट्टीच्या दिवशी असेल किंवा विशिष्ट संख्येमध्ये असेल, त्यावेळेस मी सांगेल किंवा परान्न आता नित्यसेवा संकल्पयुक्त नसते तरी सुद्धा परान्न आपल्याला बंद ठेवायचं आहे. परान्न म्हणजेच काय की एक प्रकारे दुसऱ्यांच्या घरात, आता ज्यांच्या घरामध्ये अध्यात्माला स्थानच नाही आहे, ज्यांच्या घरामध्ये स्वामीची सेवा होत नाही, कुठल्या इष्टदेवतेची सेवा होत नाही, गुरूंची सेवा होत नाही, त्या घरातलं अन्न चुकूनही खाऊ नका, बिलकुल खाऊ नका. जे कसं होतं, तुम्ही तिथलं अन्न खाल्लं की तुमची सगळी सेवेचं पुण्य त्या व्यक्तीला मिळतं आणि त्या घरातले सगळे दोष तुम्हाला लागतात आणि तुम्हाला असं वाटतं की मी रोज 365 दिवस स्वामीची सेवा करतो आहे, सगळं काय करतो, पण मला अनुभूतीच येत नाही आहे. कशी येईल तुम्हाला अनुभूती? तुम्ही रोज उठसूट परान्न खाताय, तिकडे सेवा करतायत आणि दुपारी तुम्ही कोणाच्या तरी घरचं जाऊन खाऊन येतायत. हे खूप चुकीचं आहे. परमपूज्य गुरुमाता हे पण सांगतात की ज्यांच्या घरामध्ये मांसाहार शिजवला जातो, मांसाहार केला जातो किंवा वाईट मार्गाने पैसा कमवून त्यांच्या घरात आणला जातो, त्यांच्या घरात अन्न सुद्धा शिवू नये किंवा खाऊ सुद्धा नये असं सुद्धा आपले गुरुमावली सांगतात. म्हणून सगळे काहीतरी तथ्य असेल ना, आपले गुरु सांगतात म्हटल्यावर काहीतरी त्याच्यामध्ये खरं असेल, तथ्य असेल, सत्य असेल, म्हणून हे नियम पाळा. आता तुम्हाला सांगितलं, आता परान्न आता कसं होईल, तुम्हाला सांगितलं की आता समजा आपल्याकडे पैसे आहेत, आपण बाहेर जाऊन फळं आणली, भाजी आणली, वस्तू आणली, किराणा आणला किंवा हॉटेलिंगला आपण गेलो, जेवलो, तिथे समजा आपण पैसे देतो, ते परान्न होत नाही. आपण आपले पैसे देऊन अन्न खाणं किंवा विकत आणणं ते परान्न होत नाही, तिथे आपण आपले पैसे दिलेले असतात. आता दुसरी गोष्ट, ज्यांच्या घरामध्ये स्वामींची सेवा होते, स्वामींचं अधिष्ठान आहे, रोज नित्य सेवा होते किंवा ते बरोबर अध्यात्मात आहेत, त्यांच्या घरात तुम्ही अन्न खाऊ शकता, ते परान्न होत नाही. सेवेकरांच्या घरचं अन्न खावं, ते परान्न नाही. फक्त तुम्हाला सांगितलं किंवा परान्न आपल्याला बंद ठेवायचं आहे. नित्य सेवा करत असताना मांसाहार सुद्धा आपल्याला करायचा नसतो. ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार होत असेल त्या दिवशी तुम्ही नित्यसेवा करू नका किंवा सकाळी लवकर उठून नित्यसेवा करून घ्या. नंतर दिवसभरात तुम्हाला जो मांसाहार शिजवायचा आहे, खायचा, तुम्ही खाऊ शकता. पण ज्या व्यक्ती ही नित्यसेवा करते तिने मांसाहार करायचा नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता हे तुम्हाला कळालं असेल, याचे नियम काही मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेले आहेत, ते पाळायचे आहेत. आता ब्रह्मचर्याचं पालन नित्यसेवा करताना करायचं असतं का, तर त्यावेळेस आपला नित्यसेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे. फक्त ज्या दिवशी ब्रह्मचर्याचं त्यांचं उल्लंघन होईल आदल्या रात्री, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला डोक्यावरून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन तुम्ही सेवा करायची आहे स्वच्छ वस्त्रामध्ये, तेवढा एक पाळायचं आहे. आता खूप जणांची अशी इच्छा असते की ताई आम्हाला पण इच्छा होते स्वामीची सेवा करायची, या ग्रंथाचं पारायण करण्याची, पण आमच्या घरामध्ये सतत नॉनव्हेज होतं, मांसाहार केला जातो, मग आम्ही काय करायचं? तर मी तर खात नाही ताई, माझ्या घरचे खातात, त्यांना बनवून द्यावं लागतं. तर मग अशा वेळेस एक करायचं, आठवड्यातले विशिष्ट दिवशी तुम्ही काहीतरी मांसाहार घरात शिजवत असाल किंवा खात असाल, तर एक गोष्ट करायची की आठवड्यातला एक दिवस असा निवडायचा, समजा गुरुवार, जो आपला गुरूंचा वार आहे, तो त्या दिवशी घरामध्ये सगळ्यांना सांगायचं की आज गुरुवार आहे, आज घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही. इतर दिवशी ठीक आहे, आता मंगळवार कुलदेवीचा वार असतो, शुक्रवार, आता पाळणारे वार पाळतात, खाणारे आठवड्यातून एकदा खातात, काही न अध्यात्माला किंवा ईश्वराला न मानणारे रोज खातात, असे पण काही घर आहेत. तर मग अशा वेळेस मी एकच सांगेल की तुम्हाला ताई, तुम्ही गुरुवार एक असा वार ठरवा, असा एक दिवस ठरवा की त्या दिवशी फक्त घरामध्ये अध्यात्मच होईल, फक्त सेवा पारायणच होतील, नामस्मरणच होईल, असा एक दिवस ठरवा, तो गुरुवार असेल. आणि गुरुवारी घरात मांसाहार करू नका, शिजवू नका, आणू सुद्धा नका, एवढा नियम पाळायचा आहे. आता
खूप लोक आता कसं आहे सांगायला गेलं तर मांसाहार करणं खूप चुकीचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मांसाहार करायलाच नाही पाहिजे. कुठलीही सेवा करताना मांसाहार खूप मोठं पाप आहे. कारण की तुम्ही इकडे सेवा करता आणि 2 दिवसांनी परत मांसाहार खाता. त्याच्यामुळे तुम्ही आता समजा एका दिवसात खूप मोठं पुण्य कमवलं तुम्ही 100% आणि परत 2 दिवसांनी मांसाहार केला की परत ते पुण्य तुमचं शून्यावरून थांबतं. त्यामुळे हे रहाटगाडं सुरूच राहतं आणि खूप लोक म्हणतात की आम्ही स्वामींची सेवा करतो, हे करतो, पण अनुभूती येतच नाही. कशी येणार, कशी येणार? कारण की तुम्ही मांसाहार करताय का निरागस म्हणतात ना प्राण्यांचा जीव तुम्ही म्हणजे घेऊन त्यांना खातायत, तुम्ही शिजवून खातायत, ह्याच्यापेक्षा मोठं पाप काही नाही आहे. मी खरं सांगेल. त्याच्यामुळे परान्न मांसाहार हे कडकडीत बंद करा. अजून एक गोष्ट, अहंकार हा एक कधी सेवेमध्ये आला नाही पाहिजे. इच्छा पूर्ण हो किंवा न हो किंवा उशिरा पूर्ण होईल, पण मी एकच सांगेल, ज्यावेळेस आपण स्वामींच्या मार्गात जातो, स्वामींची सेवा करतो, त्यावेळेस सुरुवातीला आपलं जे काही सेवा असते, पहिले 6 महिने जी काही सेवा असते ती सगळं किंवा वर्षभराची सेवा असेल, तुमचे प्रारब्धाचे भोग जास्त असतील, पाप जास्त असतील, तर ते संपण्यासाठी तुम्हाला भरपूर सेवा करावी लागेल. सुरुवातीची सगळी सेवा ते प्रारब्धाचे भोग नष्ट होण्यासाठी लागेल. त्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. पण तुमचे प्रारब्धाचे भोग कमी असतील, पाप कमी असतील, वाईट कर्म कमी असतील, तर नक्कीच तुमचे सुरुवातीचे 2-3 महिने ते सेवा ते प्रारब्धाचे भोग कमी करण्यासाठी लागतील आणि 5व्या-6व्या महिन्यापासून तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होऊ शकेल. एक सांगते, घरामध्ये रोज नित्य सेवा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपलं बघून आपले लहान मुलं सुद्धा शिकतात, त्यांच्यावर सुद्धा योग्य संस्कार घडतात. घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश सुद्धा होत नाही. एवढा ऑरा, एवढी शक्ती, एवढी ऊर्जा या ग्रंथामध्ये आहे. म्हणून सांगते, खूप लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत या ग्रंथाच्या पारणाने, रोजच्या नित्य सेवेने. ते आपण केलंच पाहिजे. अजून एक सांगेल की स्वामींच्या आता या ग्रंथाची नित्यसेवामध्ये करत असताना 11 माळी जपच करायचा आहे. या ग्रंथाचे 3 अध्याय रोज वाचत असताना याच्या अगोदर 3 अध्याय वाचण्याच्या आधी किंवा नंतर 11 माळी जप झालाच पाहिजे. 1 माळ करू का 2 माळ करू का तर नाही, 11 माळीच जप करायचा आहे आपल्याला. आपण जास्तीत जास्त आपल्याला सुरुवातीला ठीक आहे, तुम्हाला जप माळ धरता येत नसेल, तुळशीची माळ, तुम्ही जप युनिटवर करा, पण हळूहळू आपण ती माळ शिकली पाहिजे धरायला आणि करायला. कारण की माळेवरती जप करांची ऊर्जा निर्माण होते. आपल्या हातामधून जे कंपन आपल्यामध्ये निर्माण होतं ते जप युनिटने होत नाही. फक्त एवढं सांगेल मी तुम्हाला, त्या जप माळेमध्ये सुद्धा ऊर्जा निर्माण होते आणि आपल्यामध्ये सुद्धा होते असते. नामस्मरण म्हणजे काय किंवा नित्यसेवा म्हणजे काय किंवा कुठल्याही गोष्टीचं पारायण करणं म्हणजे काय, आपली आत्मशुद्धी होणे, आपलं पूर्ण शरीर शुद्ध होणे, हे त्याचं कार्य हे आपलं सेवा करत असते. म्हणून सांगते, सुरुवातीला काही लोकांना काय होईल, नित्यसेवा सुरू केली की लक्ष लागणार नाही किंवा मन भरकटेल. होऊ द्या, सगळं काही होऊ द्या, मन जिकडे लांब तिकडे लांब जाऊ द्या, पण तुमचं काम काय आहे, मनाला पकडून आणायचं आणि त्या ठिकाणी आपण हे करायचं. खूप लोक म्हणतात की ताई वाचताना ते अर्थच कळत नाही, वाचायचं म्हणून वाचतोय आम्ही, काही लक्षच लागत नाही. होऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. सुरुवातीला थोडंसं तुमचं लक्ष लागणार नाही, पण हळूहळू रोज वाचत गेला की तुम्हाला गोडी निर्माण होईल आपोआपच. आता मला एक सांगा, आज बी आपण एका कुंडीमध्ये किंवा शेतामध्ये मातीमध्ये पण एखादं रोपटं लावलं किंवा बी लावलं, एका रोपाचं बी लावलं, ते उद्या लगेचच मोठं होईल का तर नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला खत पाणी सगळं काही टाकावं लागतं. त्याच पद्धतीने वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला. त्या फक्त आपण आपलं काम काय आहे, आपण सुरुवात करायला पाहिजे एखाद्या गोष्टीची. ती सुरुवात करणं महत्वाचं आहे, ते टिकवून ठेवणं महत्वाचं. आता मला एक सांगा, आता एखाद्या रोपाचं बी लावलं आपण शेतामध्ये किंवा कुंडीमध्ये आणि फक्त लावून सोडून दिलं, त्याला पाणी घातलं नाही, त्याला खत घातलं नाही, काहीच केलं नाही, तर काही होणार आहे का? कारण की त्या रोपाच्या बियावरती सुद्धा आपल्याला खूप रोज मेहनत घ्यावी लागते. पाणी घालणे, खत घालणे, त्याची म्हणजे काळजी घेणे, कीड लागू नये म्हणे फवारणी करणे, सगळे मेहनत घ्यावी लागते, तर आपल्याला छान असं पीक मिळतं. ते तसंच सेवा आहे. सेवा करताना सुरुवातीला मन भरकटेल, सगळं काही होईल, पण तुमचं काम काय आहे, रोज सातत्य त्याच्यामध्ये टिकवून ठेवायचं आहे. रोज मी नित्यसेवा करणारच, काही होऊ दे. नित्यसेवा करताना वेळेचं बंधन पण नाहीये ना, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता. अजून एक नियम पाळायचा आहे, नित्यसेवा असेल किंवा कुठल्याही ग्रंथाचं पारायण असेल किंवा जपमाळेवर जप करणं असेल, हे प्रॉपर जेवण करून करायचं नाही. नाश्ता थोडाफार दूध चहा वगैरे घेतल्यानंतर, फळं खाल्यानंतर तुम्ही नित्यसेवा करा, पारायण करा, पण प्रॉपर जेवण करून कुठल्याही ग्रंथाचं पारायण करायचं नाही. रात्री संध्याकाळी कामानंतर आधी सेवा करून घ्यायची, मग जेवण करायचं रात्रीचं. दुपारी पण आधी सेवा करून घ्यायची, मग दुपारचं जेवण करायचं. हा पण एक नियम खूप महत्वाचा आहे. तर नक्की सांगेल की हे नियम पाळून करा. आणि नॉनव्हेजचं पण मी सांगितलंय, मांसाहारचं पण सांगितलं आहे. आणि अजून एक असेल की खूप जास्त गरज आहे, खूप लवकरात लवकर स्वामींची कृपा व्हावी अशी वाटत असेल, तर संकल्पयुक्त या ग्रंथाचं आपण पारायण करायचे असतं. 108 पारायण केले तर कुठलेच प्रश्न स्वामी समर्थ महाराज ठेवणार नाही, हे पण सांगितलेलं आहे गुरुमाऊलींनी. किंवा यथाशक्ती तुम्हाला जर 11, 21 किंवा करायचे असेल 51, ते पण तुम्ही पारायण करू शकता. पण लोकांना सुरुवातीच्या काही पाठामध्येच त्यांना
म्हणजे पारायणामध्ये त्यांना अनुभूती येते. म्हणून सांगते की बा आर्ततेने मनापासून स्वामींना हाक मारा, त्यांना सांगा कळवळून की स्वामी समर्थ महाराज फक्त तुम्ही स्वामी कृपा माझ्यावर होऊ द्या आणि माझी ही सेवा, नित्य सेवा असेल, कुठले पारायण असेल ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझं मन शुद्ध करा, माझे विचार शुद्ध करा. हे सगळं काही शुद्ध करण्याचं काम स्वामी समर्थ महाराज तुम्ही करा. माझं मन एकाग्राने स्थिर करा, शांतता माझ्या मनाला लाभू द्या आणि तुमची स्वामी कृपा माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती होऊ द्या. एवढाच एक रोज फक्त डोळे बंद करून 2 मिनिटं अगोदर बोलायचं आणि त्यानंतर आपल्या सेवेला किंवा पारायणाला सुरुवात करायची. तर हे सगळं काही तुम्हाला सांगितलं आहे, काही नियम आहे ते नक्कीच पाळा आणि एका पारायण करताना एका बैठकीतच याचं पूर्ण अध्याय वाचायचे आहेत. हा जो ग्रंथ आहे ते तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती, आयुष्य सगळं काही देणारा ग्रंथ आहे. नक्कीच याचं पारायण किंवा नित्यसेवामध्ये रोज 3 अध्याय क्रमशः वाचायला सुरुवात करा. आयुष्य बदलून जाईल. जे अशक्य वाटलं त्या गोष्टी शक्य होतील. पण फक्त मनाला एकच सांगेल की बा मनाला फक्त धीर द्या की बा वेळ लागेल पण होणार, हे होणार, शक्य होणार आहे. अशक्य गोष्टी शक्य होणार आहेत. अशा प्रकारे व्हिडिओ थोडासा मोठा झाला हे समजून घ्या. माहितीच तेवढी मोठी होती आणि स्वामींच्या विषयावर बोलायचं म्हटलं तर खूप वेळ सुद्धा कमी पडतो. व्हिडिओ मोठा झाला सुद्धा कळत नाही. त्यामुळे नक्कीच समजून घ्या. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.